याच्यावरती का उत्तर देण्याची गरज नाही. महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय. जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण. महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे. आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही. म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे, जी शक्ती महाराष्ट्रद्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये. हे मी अगदी ठामपणे सांगतो. कोणीही याच्यामध्ये किंतु परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे, मलाही काही करायचं नाही. मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे, आम्ही ठरवलेलं आहे, महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे. हा आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली. आता मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू. असा वाद घालणं हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या पथ्यावर पडेल, हे लक्षात घ्या. माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही. फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही, बस. पण दक्षिणेतले जे पक्ष आहेत ते निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढवतात, त्यांचा प्रश्न AIADMK, पण ते स्थानिक प्रश्नांवर एकत्र असतात. तर असं म्हटलं आज जात आहे अमित शहा किंवा भाजपनं तामिळनाडूच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या जे काही भूमिका आहेत, पण त्या तामिळनाडू द्रोह्यांबरोबर अण्णा द्रमुक गेला ना. तामिळनाडूच्या अस्मितेच्या विरोधामध्ये अमित शहा सातत्यानं काम करत आहेत. पण तेच अमित शहा आज अण्णा द्रमुक पक्ष AIADMK एकत्र आहेत. त्याच्यामुळे तिकडे सुद्धा तो झगडा